आमदार अमोल मिटकरी आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आज विरोधक आक्रमक झालेले आहेत, जय भीमचा नारा देत आहेत. विधानभवनाच्या पायऱ्यांवरती पण त्यांनी एकच आहे, बाबासाहेब म्हटलेलं आहे. अमित शहा यांनी जे विधान केलेलं आहे ते कुठेतरी महायुतीच्या पत्त्यावर पडते असं म्हणा. अमित शहांचं सभागृहामधलं भाषण ऐकलं. त्या भाषणामध्ये त्यांनी म्हटलं, आंबेडकर आंबेडकर आंबेडकर, आप इस तरीके से जब करते हो तो भगवान का नाम लेगे तो स्वर्ग की प्राप्ती स्वर्ग मिलेगा. या विधानाचं कोणीही समर्थन करू शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देशाची अस्मिता आहेत. पण त्यांनी हेच भाषण करताना काँग्रेसला ज्या पद्धतीनं पुळका येतोय बाबासाहेब आंबेडकरांचा, तर काँग्रेसच्या मनात बाबासाहेबांबद्दल पूर्वीपासून काय धारणा आली, त्यांनी 2 ठिकाणी कसा पराभव केला हेही ते समजून सांगण्याचा प्रयत्न करताना दिसले. मात्र एवढी लाईन पुढे आली त्याचा निषेधच आहे. बाबासाहेब आंबेडकर हे सर्वोच्च आहेतच, त्यांची बरोबरी काय कोणी करू. मी तर म्हणतो देवापेक्षाही मोठे बाबासाहेब आंबेडकर आहेत. मी त्याच्या पुढचं म्हणतो की देवाचं स्मरण करून जर तुम्हाला स्वर्ग भेटत असेल, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नामस्मरण करून अमित शहाजी असतील किंवा माझ्यासारखा कार्यकर्ता असेल, आम्हाला आमदारकी खासदारकी ह्या गोष्टी भेटतात. हे फक्त संविधानामुळे बाबासाहेबांमुळे भेटतं. पण त्यावर ज्या पद्धतीचं राजकारण काँग्रेस करतात, काँग्रेसने उत्तर द्यावं. काँग्रेस हे जळतं घर आहे हे खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं. त्यामुळे हे फक्त काहीतरी आता मुद्दा पाहिजे विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये, म्हणून यांनी आता हा अशा प्रकारचं आंदोलन सुरू केलेलं आहे. निळ्या टोप्या घालून आणि बाबासाहेबांच्या प्रतिमा घेऊन जे गेलेत ना, जी लोक निळी टोपी घालून आणि बाबासाहेबांची प्रतिमा घेऊन गेलेत, त्यांच्यात जर हिम्मत असेल तर त्यांनी त्यांच्या घरात देवघराच्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावून दाखवावा आणि तो फोटो एकदा ट्विटरवर त्यांच्या टाकावा. आता माझ्यासमोर कोण कोण गेलं, सर्व काँग्रेसचे मंत्री गेले. बौद्ध समाजाचे मंत्री सोडून द्या किंवा बौद्ध समाजाचे नेते सोडून द्या, बौद्ध समाजाच्या व्यतिरिक्त जे कोणी आमदार आता बाबासाहेबांचा विजय असं म्हणत चाललेत ना, हे जर खरंच यांच्यात धमक असेल तर त्यांनी आजच एक काम करावं, प्रायश्चित्त करावं काहीतरी, किंवा आता तुम्हाला खरंच आंदोलन करावं असं बाबासाहेब आंबेडकरांची एक फ्रेम घ्यावी आणि जिथं तुमच्या घरातला देवारा आहे त्या देवाऱ्याच्या वर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावून तो एक फोटो फक्त ट्विट करावा. मग यांचं आंदोलन खरं आहे असं मी समजू. हे पोटात एक आणि ओठात एक दुसरी लोक आहेत. आदित्य ठाकरे म्हणतायत की विरोधक म्हणून आम्ही आमची भूमिका मांडतोय, सत्ताधाऱ्यांनाही आवडलेलं नाहीये, पण सत्ताधारी आक्रमक का होत नाहीत. आदित्य ठाकरे शेवटी प्रबोधनकार ठाकरेंचे वारस आहेत. त्यांना हे वाटणं साहजिक आहे. सत्ताधारी, आता मी सत्ताधारीच आहे ना. तुम्ही जो प्रश्न विचारला त्यावर मी आक्रमकपणे बोललो की अमित शहाजींनी केलेल्या वक्तव्याचं बाबासाहेबांबद्दलच्या मी समर्थन करत नाही, पण त्यांनी काँग्रेसनी बाबासाहेबांचा कशा प्रकारे अपमान केला हे ते समजून सांगत होते. आज विरोधकांमध्ये आदित्यजी सहभागी झालेले आहेत, पण ज्या गोष्टीचा आम्ही विरोध करायचा ते आम्ही विरोध केलाच. नक्कीच. पण आता पुढची भूमिका तुमची काय असणार आहे या सगळ्या प्रकरणावर? भूमिका म्हणजे एक आहे की याबद्दल स्वतः अमित शहाजींनी खुलासा केलेला आहे. त्यांनी तो खुलासा केला, त्यांनी ते स्टेटमेंट दिलं आहे, त्यावर आम्ही काय वेगळं बोलावं असं नाही. पण जर त्यांनी तसं बोललं असेल तर त्यांनी आणखी त्यावर खुलासा करून जे काही आम्ही अनुयायी आहोत शिवशाहू फुले आंबेडकरांचे यांच्या मनाचं समाधान करावं. पण बीडच्या प्रश्नी पण आता विरोधक चांगलेच आक्रमक झालेले आहेत. आज अधिवेशनात सुद्धा आपण पाहतोय की खालच्या सभागृहामध्ये, वरच्या सभागृहामध्ये नुसते बीडच्या प्रकरणामध्ये विरोधकच आक्रमक नाही आहेत, सत्ताधारी पण आक्रमक आहेत. नमिता मुंदळा ह्या सुद्धा आक्रमक झाल्या. सुरेश धस हे सत्ताधारी आहेत, ते पण आक्रमक झाले. आव्हाडांचं कालचं स्टेटमेंट होतं. जितेंद्र आव्हाड म्हणतात की वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांच्या जवळचे, नाव न घेता त्यांनी मंत्र्याच्या राजीनाम्याची पण मागणी केली आहे फडणवीसांकडे. डॉक्टर जितेंद्र आव्हाडांना सुरुवातपासून 2 नेते टार्गेटवर ठेवायचे होते. ते हे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी फूट पडली त्याचं मूळच जितेंद्र आव्हाडांचं आहे. अजितदादा असतील किंवा धनंजय मुंडे साहेब असतील, हे दोन्ही नेते त्यांच्या अनेक वर्षापासून टार्गेटवर होते. आणि आता या माध्यमातून आम्ही म्हणतो ना, जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. तो नागपूरमध्ये असेल तर त्याला शोधून काढलं पाहिजे. पण या आडून धनंजय मुंडे साहेबांना बदनाम करण्याचा जर आव्हाडांचा प्रयत्न असेल तर तो प्रयत्न सुद्धा हाणून पाडला जाईल. कारण आव्हाडांच्या बोलण्याला कुठलाही आधार नाही आहे आणि आम्ही चुकीचं समर्थन करत नाही. स्वतः धनंजय मुंडे साहेबांनी सांगितलं की मी जर चुकीचा असेल तर तुम्ही माझी पण चौकशी करा. पण मी कालही सांगितलं की जितेंद्र आव्हाडांना कुठली संधी सोडायची नाही. ते आग लावे आहेत, त्यांना आगीत तेल टाकायचं काम आहे त्यांचं. नक्कीच. पण आता बीड संघाचं जे बौद्धिक होतं त्या ठिकाणी गेलेले नाही आहेत, नेते पोचले नाही आहेत राष्ट्रवादीचे. एकच आमदार त्या ठिकाणी गेले, ते कारे मोरे. त्यांना पण माहीत नव्हतं, राष्ट्रवादी पक्षाच्याकडून त्यांना काही मेसेज आला नाही, त्यामुळे ते तिथे गेले असं म्हणतायत. तुम्हीही गेलेले नाही आहेत, काय भूमिका आहे? मी दरवर्षीच कधीच जात नाही ना. मी अगोदरच माझी भूमिका मागच्या वर्षी जाहीर केली की आल्या आल्या आम्ही येतो दीक्षाभूमीवर बाबासाहेबांच्या पवित्र
अस्थीचं आम्ही दर्शन घेतो, कारण आम्ही त्या चळवळीत तयार झालेली लोक आहोत. संघाच्या बौद्धिकाला जाण्याचा आमचा प्रश्न नाही ना. आम्ही त्यांच्यावर आमचे विचार लादले ना त्यांनी आमच्यावर विचार लादले. ते जरी महायुतीमध्ये असतील तर त्यांनी असं काही जबरदस्ती केली नाही की तुम्ही आलंच पाहिजे. प्रत्येकाला निमंत्रण देणं त्यांचं काम आहे, पण शेवटी जायचं की ना जायचं हे आमचं काम आहे. निमंत्रण जरी आलं असेल पण आम्ही नाही गेलो, मला वाटलं नाही जावं, मी नाही गेलो. बऱ्याच चर्चा रंगतात पण यालाच घेऊन महायुतीमध्ये समन्वयाचा अभाव आहे. मागच्या वर्षी पण हे झालं ना. मागच्या वर्षी तरी कुठं कोणी गेलं होतंय का? आणि संघाच्या बौद्धिकाकरता गेलं म्हणजे समन्वय आहे, नाही गेलं तर अभाव आहे. आणि समजा गेलो तर जितेंद्र आव्हाड, मी तुम्हाला खोटं नाही सांगत, सर्वात जास्त तेच नाचतील की बघा यांनी विचारधाराशी प्रतारणा केली, बघा. म्हणजे हे असं आहे की चीत भी मेरी और पट भी मेरी और अंटी मेरे बाप की, अशा पद्धतीचं आहे त्यांचं वागणं. पण संघाची नजर आहे राष्ट्रवादीवर. लास्ट इयर तर तुम्ही गेला नव्हता, तरी यावर्षी तुम्हाला निमंत्रण पाठवलं. येतील तुम्ही याल अशी अपेक्षा आहे त्यांना. संघाचं काम आहे मित्रपक्ष म्हणून आम्हाला निमंत्रण पाठवणं. जाणं न जाणं त्यांनी जबरदस्ती केली नाही ना की तुम्हाला अनिवार्य आहे, नाहीतर तुम्ही महायुतीतून बाहेर पडा, असं काही पत्र आहे का संघाचं? तुम्ही असं काही सांगणार आहात का की आमची विचारधारा वेगळी, संघाने आम्हाला इन्व्हिटेशन पाठवू नये पुढच्या वर्षी? आमची विचारधारा काय आहे संघाला पण माहीत आहे. पुरोगामी विचाराचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. शारदामाईच्या सत्यशोधकी विचारधारेत हा पक्ष तयार झालेला आहे. तोच विचार आदरणीय पवार साहेबांनी जपला आहे आणि तोच विचार आदरणीय दादा जपतायत. त्यामुळे आम्ही त्यांना सांगावं, ते एवढे लहान नाहीत किंवा ते एवढे मोठे पण नाहीत. आम्ही आमचं काम करतोय. आम्हाला अनुपस्थिती सध्या चर्चेचा विषय, बरीच टीका टिप्पणी होते. भास्करराव जाधव म्हणतात की दादांचा घसा नेहमी मेन प्रमुख ज्यावेळी काही संकट येतात त्यावेळी बसतात आणि त्यामुळे मी त्यांना खोगोची गोळी देतो जेणेकरून त्यांचा घसा बसणार नाही. कसं पाहता या विधानांकडे? मला हे असं बोलणाऱ्या लोकांची खरंच कीव येते. एखाद्याच व्यक्तीला धरायचं आणि त्याच व्यक्तीला सातत्यानं टार्गेट करायचं, असं आहे. भास्करराव जाधव तर फार लांबचा विषय आहेत. स्वतः भुजबळ साहेबांनी ज्या पद्धतीनं हे सगळं त्यांच्या कार्यकर्त्यांनी, काही उडपटांग कार्यकर्त्यांनी केलं, त्याबद्दलही आम्हाला वाईट वाटतं. पण आम्ही काय करणार? त्याच्यामुळे दादा का नव्हते, दादांनी काय केलं, दादाचं तब्येत बरी नाही का, थ्रोट इन्फेक्शन आहे का, हे दादांनाच माहीत आहे. एवढा काम करणारा नेता, आणि जर भास्कर जाधव आज महायुतीत आमच्यासोबत असते तर कदाचित त्यांच्या तोंडून हे वाक्य आलं नसतं. पण सातत्याने एका व्यक्तीला टार्गेट करण्याची सुपारी ज्या लोकांनी उचललेली आहे, त्यातलं एक नाव आज तुम्ही सांगितलं ते पण असू शकतं. छगन भुजबळांबद्दल भूमिका काय असणार आहे आता? कारण ते म्हणतात देशभरामध्ये एल्गार पेटवणार, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांवर याचे परिणाम होतील. पेटवा म्हणा तुम्ही, एल्गार पेटवा, काय पेटवायचं आणखी पेटवा. प्रश्न असा आहे की भुजबळ साहेबांच्या बाबतीत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल, त्यावर मी काही बोलू शकत नाही. फक्त माझी विनंती एवढी आहे की आदरणीय अजितदादांचा रिस्पेक्ट ठेवून जे आंदोलन करायचं ते आंदोलन करा. दादांचा अनादर होईल असं कुठलंही दुष्कृत्य भुजबळ साहेब त्यांच्या कार्यकर्त्यांकडून होऊ देणार नाहीत अशी मला अपेक्षा आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय की या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली आहे आणि जितेंद्र आव्हाड यांनी जी मागणी केलेली आहे राजीनाम्याची, त्यावरही अमोल मिटकरी यांनी टीकास्त्र सोडलेलं आहे. आग लावे म्हटलं जितेंद्र आव्हाड यांना. आव्हाड काय उत्तर देणार पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.